आज आपण किरणोत्सव बघितला, काय वाटतंय? आज फार आनंद झाला आम्हाला किरणोत्सव बघून. हा फार दुर्मिळ योग आहे. फार सुंदर किरणोत्सव होता. मूर्ती मंदिरामध्ये कळसापासून तर मूर्तीच्या पायापर्यंत हा सूर्यकिरण जसा जसा सूर्य उगवतो तस तसं सूर्यकिरण मूर्तीपर्यंत पोहोचतो. हा आनंद सगळ्यांनी घ्यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काय नाव आपलं? माझं नाव दीपक रमेश सोनवणे, राहणार सातारा. मी हा उत्सव 3 दिवसापासून बघतोय. खास अनुभव आहे. हा सर्वांनी याचा लाभ घ्यावा. मी विक्रम विजयराव धुमाळ, सातारा खंडाव मंदिर पुजारी. आपला किरणोत्सव हा पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला आहे. आपला हा किरणोत्सव असा आहे की देवाच्या डाव्या हाताकडून हा उजव्या हाताकडे जात असतात. मूळ 3 दिवस हा किरणोत्सव हा देवाच्या मूर्तीवर थेट आपल्या कळसापासून तर देवाच्या पायापर्यंत हा 3 दिवस हा किरणोत्सव स्टार्टिंग असतो. तसा हा पूर्ण 5 दिवसाचा असतो. देवाच्या डाव्या हाताकडून हा उजव्या हाताकडे जात असताना जो सर्वांनी याचा अनुभव घ्यावा, येऊन इथं दर्शनाने देवाची भक्ती भावने सर्वांनी येऊन हा देवाचा जय जयकार करावा, हेच तुम्हाला ते सांगायचं. त्याच्यात नंतर त्यांनी सांगितलं ते सांगू. आपल्याच्या आध्यात्मिक पद्धतीने आहे. ज्यावेळेस काही टेक्नॉलॉजी नसताना देवाचा हा मूळ मूर्ती समजा एप्रिल महिन्यात तसंच आणि आपल्या हिंदू धर्माच्या 9 वर्षात चैत्र वैशाख महिन्यात जसं काही नसताना त्यांनी देवाच्या थेट मूर्तीपर्यंत हा सूर्यकिरण जो आणलेला आहे, तर काही नसताना आपण जसं त्या दिवशी आपले पोलीस सब कमिशनर प्रवीण पवार साहेब यांच्यासोबत जे औद्योगिक खगोलशास्त्रज्ञ आले, त्यांनी त्यांचं सांगण्यात आलेलं आहे की देवकांताला ह्या महिन्यामध्ये सूर्य हा उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरत असताना तिथे ते स्थानपल्ली असतात जे 90°C अंशात येत असतो, त्यावेळेस ह्याच महिन्यात तुमच्या ह्या मूर्तीवर सूर्यकिरणाचा हा उत्सव साजरा केला जातो, असं हा शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. म्हणजे आपले पूर्वीचे जे लोक होते त्यांनी आध्यात्मिक पद्धतीने ज्यांना काही नसताना त्यांनी बरोबर ह्याच महिन्यात देवाच्या किरणोत्सवाला सुरुवात केली, हेच त्यांना आम्हाला खूप खूप सांगितलं. धन्यवाद. काय नाव आपलं? विक्रम धुमाळ, खंडाव मंदिर पुजारी. किरणोत्सव आपण बघण्यासाठी या ठिकाणी आला. काय वाटतं किरणोत्सव बघून आणि कशा प्रकारे हा किरणोत्सव साजरा करण्यात आला? आज छत्रपती संभाजीनगर येथील कुलदैवत खंडराया यांचा आज सूर्योदयाने सूर्याभिषेक केला, सूर्यकिरणाचा अभिषेक केलेला आहे. त्यामुळे इथं सर्व भाविक या दर्शनासाठी आले आणि भाविकांना आज निश्चितच या खंडरायाची काहीतरी प्रचिती येणार आणि खंडराया त्यांना प्रसन्न होणार, असं मी स्वतः व माझ्या फॅमिलीसह मी या खंडरायाच्या दर्शनासाठी आलो आणि आम्हाला खूप आनंद वाटला इथं. जसं जसं सूर्य वर येतोय आणि तसं जसं या खंडरायाच्या मंदिरामध्ये किरणोत्सवाचा अभिषेक सूर्योदय करत असतो, तसं त्या खंडरायाला या खंडरायाच्या मूर्तीला सूर्याभिषेक करण्यात आलेला आहे. इथं येऊन खूप आनंद वाटलाय. मी छत्रपती संभाजीनगर. आज आपण किरणोत्सव बघितला, काय वाटतं? मला तर पहिले पप्पाकडून कळालं की इथे किरणोत्सव सुरू झालेला आहे. गेल्या 3 दिवसांपासून किरणोत्सव सुरू आहे. तर मला खूप एक्साइटमेंट होती की कधी हे बघेल. आणि काल रात्रीच आमच्या सगळ्यांचं ठरलं, आम्ही सगळे फॅमिली सोबत इथं आलेलो आहे आणि हे किरणोत्सव बघून मला खूप छान वाटलं आणि एकदम असं छान वाटलं. काय जसं काय अनुभव मिळाले? अनुभव कशा पद्धतीने बघितलं? सकाळी आल्यापासून आम्ही बघतोय हे जसं जसं सूर्य उगवतोय तसं इथं यांनी एक होल करून ठेवलंय, तिथून सूर्याचं किरण येत आहे आणि खंडोबाच्या कळसापासून ते खाली चरणापर्यंत ते त्याचं सूर्याभिषेक केल्यासारखं होतं. काय नाव? योगेश्वरी भंडारे.